नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 22 ऑगस्ट 2026 आणि 22 ऑगस्ट आपण पाहतोय महत्त्वाचे 12 प्रश्न. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो आणि आपण रोजचे 12 प्रश्न खूप महत्त्वाचे देत असतो. मित्रांनो, आपण व्हिडिओ पाहताना सुरू शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न, प्रत्येक माहिती आपल्याला समजू शकेल. आणि आपले जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक, सर्वांना शेअर करा. ओके. आज आपण पाहूया पहिला प्रश्न. गजगौरव पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो? प्रश्न काय? गजगौरव पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो? पाहिला गेलं याचं उत्तर आहे हत्ती संवर्धनासाठी दिला जातो. हे आपल्याला माहित असावं. इन डिटेल पाहूया आपण. गजगौरव पुरस्कार महत्वाचे मुद्दे. पुरस्काराचे नाव गजगौरव पुरस्कार 26. क्षेत्र हत्ती संवर्धन. जागतिक हत्ती दिन 12 ऑगस्ट. राष्ट्रीय उत्सवाचे ठिकाण विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. दिनांक 13 ऑगस्ट 26. संबंधित म्हणजे कोण हा, कोणतं कोणतं मंत्रालय हा गौरव पुरस्कार साजरा करतो? तर पर्यावरण, वन, हवामान बदल मंत्रालय करतो. लक्षात असू दे. ठीक आहे. ओके. पुरस्कार सुरुवात झाली 2022 मध्ये. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. प्रोजेक्ट अंतर्गत प्रोजेक्ट एलिफंट. 26 मध्ये हत्ती संवर्धनातील उत्कृष्ट कामगिरीसाठी 7 माहुतांना पुरस्कार प्रदान. ठीक आहे. जलादा पारा राष्ट्रीय उद्यानातील महातांचा विशेष उल्लेख पश्चिम बंगालमधल्या. ठीक आहे. कामगिरी, पूरस्थितीत अडकलेल्या पर्यटकांची सुटका आणि वन्यजीवांना मदत. ठीक आहे. लक्षात ठेवा, गजगौरव हत्ती संवर्धनाशी संबंधित आहे. आपण पाहतोय दुसरा प्रश्न. बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट्स हुरून इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस लिस्ट व 26 मध्ये प्रथम क्रमांक कोणते कुटुंब आहे? प्रश्न सुंदर विचारलाय की कोणते कुटुंब प्रथम क्रमांकावर आहे? तर उत्तर आहे अंबानी कुटुंब प्रथम क्रमांकावर आहे. लक्षात असू दे. डिटेल पाहूया आपण. न्यायाच्या अंतर्गत राबवण्यात येते बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट हुरून इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस लिस्ट 2026. महत्वाचे मुद्दे. यादीचे नाव पाहूया आपण. प्रकार: भारतातील सर्वाधिक कुटुंब. मूल्यवान कुटुंबीय व्यवसायाची क्रमवारी लक्षात ठेवा. टॉप 300 कुटुंबीय व्यवसायाचे एकूण मूल्य 1.46 ट्रिलियन अमेरिकन डॉलर. भारतीय रुपयात अंदाजे 138 लाख कोटी रुपये. पहिला क्रमांक येतो मुकेश अंबानी, दुसरा येतो कुमार मंगलम बिर्ला कुटुंब, तिसरा जिंदाल कुटुंब, चौथा बजाज कुटुंब आणि पाचवा महिंद्रा कुटुंब. ठीक आहे. पहिल्या पिढीतील कुटुंब व्यवसाय गौतम अदानी प्रथम. महिला नेतृत्वाखाली कुटुंब व्यवसाय प्रिया अग्रवाल हेब्बार प्रथम. प्रिया अग्रवाल हेब्बार हिंदुस्थान जिमच्या अध्यक्षा आहेत. बघा, आपण सगळं पाहिलेलं आहे. कुठला प्रश्न कधी काही सांगता येत नाही. आपण पाहतोय तिसरा प्रश्न मित्र हो. डॉक्टर एम एस स्वामीनाथन पुरस्कार 2026 चे विजेते कोण आहेत? तर पाहिला गेल्याचं उत्तर आहे पिचियलम आणि गोविंदलम. हे दोघांना यावेळेचा डॉक्टर एम एस स्वामीनाथन पुरस्कार 26 मिळालेला आहे. ठीक आहे. आपण डिटेल यांच्याबद्दल पाहूया मित्र हो. ठीक आहे. हा, डॉक्टर एम एस स्वामीनाथन पुरस्कार 26. महत्वाचे मुद्दे. हा पुरस्कार डॉक्टर एम एस स्वामीनाथन पुरस्कार 26 क्षेत्र पर्यावरण संरक्षणासाठी हा पुरस्कार दिला जातो. विजेते पिचियलम आणि गोविंदलम. राज्य तमिळनाडू. लक्षात असू दे. राज्य काय? तमिळनाडू. प्रदान करणारी संस्था डॉक्टर एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन देते. पिचियलम रामानुथपुरम. समुद्रात टाकून दिलेली व हरवलेली मासेमारीची जाळी गोळा करणे हे त्यांचं काम होतं. किनारी भाग आणि समुद्री प्लास्टिक कचरा स्वच्छ करणे आणि कोरल रीफचे संरक्षण करणे हा त्यांचा मुख्य उद्देश. त्या अनुषंगाने त्यांना डॉक्टर एम एस स्वामीनाथन पुरस्कार मिळालेला आहे. समुद्री कासवाचे संरक्षण, माशांच्या संरक्षणाचे कार्य. दुसरे आहेत गोविंदमलम. विल्लुपुरम. शाश्वत शेतीला प्रोत्साहन, हवामान अनुकूल शेती पद्धतीचा प्रसार, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी कार्य, शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून छोट्या शेतकऱ्यांना मदत. विशेष माहिती ही भारताच्या हरितक्रांती जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन होते आणि महाराष्ट्राचे सर्वांना माहिती आहे वसंतरावजी नाईक होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न चौथा. उदारा शक्ती 2026. उदारा शक्ती 2026 संयुक्त हवाई सराव कोणत्या दोन देशांमध्ये झालेला आहे? प्रश्न खूप सुंदर विचारले आहेत. आपल्याला उत्तर पाहायचं आहे की उदारा शक्ती 2026 चा संयुक्त हवाई सराव पाहिला गेलं तर भारत मलेशिया या दोन देशांदरम्यान उदारा शक्ती 26 संयुक्त हवाई सराव घेण्यात आलेला आहे. ठीक आहे. ओके. आपण पाहूया डिटेल त्याबद्दल. उदारा शक्ती 2026 हवाई सराव. महत्वाचे मुद्दे. सरावाचे नाव उदारा शक्ती
2026. देश भारत आणि मलेशिया. कालावधी 10 ते 14 ऑगस्ट 26. ठिकाण सुबांब एअर बेस मलेशिया. सहभागी दल भारतीय वायुसेना, रॉयल मलेशियन एअर फोर्स. सरावाचा प्रकार द्वैवार्षिक हवाई सराव. दोन्ही देशांमध्ये आळीपाळीने आयोजित केला जातो. म्हणजे एक वर्ष जर उदाहरणार्थ भारतात झालं तर दुसरं वर्ष कुठे असणार आहे? मलेशियामध्ये असणार आहे. लक्षात असू दे. यावेळेस कुठे झालं? मलेशिया. तर 2027 कुठे होणार आहे? भारतात होणार आहे. ठीक आहे. भारतीय वायुसेना, ओके, IAF मलेशिया, रॉयल मलेशियन एअर फोर्स. भारतीय मलेशिया संयुक्त सराव अजून कुठे आहेत? उदार शक्ती आहे, हारिमाऊ आहे, लक्षात ठेवा, आणि समुद्र लक्षण. समुद्र लक्षण नौसेनेचं आहे, उदार शक्ती वायुसेनेचं आहे, हारिमाऊ कोणाचं आहे? स्थल सेनेचं आहे. हे आपल्याला माहित पाहिजे. पाचवा प्रश्न, ठीक आहे. 2026 मध्ये मेन्शन इन डिस्पॅचेस सन्मान मिळवणारे एकमेव प्राणी कोणता, असं आपल्याला विचारलेलं आहे की 2026 मध्ये मेन्शन इन डिस्पॅचेस सन्मान मिळवणारा एकमेव प्राणी कोणता, असा आपल्याला सिंपलचा प्रश्न विचारला. तर उत्तर आहे टायसन आहे. लक्षात ठेवा, उत्तर काय? टायसन आहे. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. ओके. हा, लष्करी श्वान टायसन मेन्शन इन डिस्पॅचेस सन्मान. नाव टायसन. लष्करी ऑसलॉट डॉग आहे, जर्मन शेफर्ड आहे, युनिट 2 पॅरा स्पेशल फोर्सेस मध्ये आहे. सन्मान मेन्शन इन डिस्पॅचेस घोषणा 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा करणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. ऑपरेशन रक्षक आणि ऑपरेशन तक्षी 1 यात त्यांनी काम केले. ठिकाण किश्तवाड जिल्हा, चत्रू बेल्ट, जम्मू काश्मीर. कालावधी फेब 26. टायसनचे योगदान होते. दहशतवादाचे लपलेले ठिकाण शोधण्याची महत्वाची भूमिका. पुढे जाऊन दहशतवादाची उपस्थिती निश्चित केली. गोळी लागून जखमी झाल्यानंतर मोहिमेत पुढे कार्यरत राहिला. 3 जैश ए मोहम्मद दहशतवाद्यांना निष्प्रश करण्यात योगदान. मेन्शन डिस्पॅच म्हणजे काय, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. सगळं पाहिलं पण आपण काय सांगितलं की आपला टायसन जो डॉग होता त्या डॉगने मदत केलेली होती, त्यामुळे त्याला मेन्शन इन डिस्पॅच हे देण्यात आलं. पण ते काय आहे? तर युद्ध लढ्याच्या क्षेत्रात दाखवलेले शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेसाठी दिलेले अधिकृत लष्करी कौतुक. 2026 मध्ये 89 जणांना सन्मान. टायसन हा एकमेव प्राणी विजेता ठरला. म्हणजे 89 लोकांना सन्मान केला, त्यामध्ये एकमेव प्राणी होता टायसन होता. बाकी सगळे आपले जवान होते. पुढे 6वा प्रश्न. मार्च 26च्या अखेरच्या स्थितीनुसार भारतातील सर्वाधिक कर्जबाधित राज्य कोणते? पाहायला गेलं तर सर्वाधिक कर्जबाधित राज्य तमिळनाडू आहे. देशातील सर्वाधिक कर्जबाधित राज्य तमिळनाडू. मार्च 26 अखेर देशातील 28 कर्जांचा आढावा. 28 राज्यात सुमारे कर्ज 110 लाख कोटी रुपये आहे. तमिळनाडू 1 नंबरला आहे मित्र हो. 2 नंबरला महाराष्ट्र आहे मित्रांनो. तमिळनाडूचं कर्ज 10.42 लाख कोटी, महाराष्ट्राचं 9.37 लाख कोटी, उत्तर प्रदेशचं 8.83 लाख कोटी, कर्नाटकचं 8.14 लाख कोटी, पश्चिम बंगालचं 7.90 कोटी. लक्षात ठेवा, महाराष्ट्र पहिला आहे, दुसरं तमिळनाडू पहिला आहे, दुसरा महाराष्ट्र आणि तिसरा उत्तर प्रदेश आहे. 7वा प्रश्न आपण पाहतोय. तुर्की येथे झालेल्या जागतिक मातीतील कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर यांनी कोणते पदक जिंकले आहे, असा आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे. तर पाहायला गेलं तुर्कीत झालेल्या जागतिक मातीतील कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे, माहित असावं. ओके. 8वा प्रश्न. मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पाहायला गेलं उत्तर प्रदेश राज्याची संबंधित आहे. 9वा प्रश्न. पोलीस शिपायांच्या कुटुंबियांसाठी TGV पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे? पाहायला गेलं तर तेलंगणा राज्याने ते सुरू केलेलं आहे. कोणत्या राज्याने सुरू केलं? तेलंगणा राज्याने ते सुरू केलेलं आहे, हे आपल्याला माहित असावं. पुढचा प्रश्न 10वा. कद्र 1 हे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? पाहायला गेलं तर इराण या देशाने विकसित केलेले आहे. 11वा प्रश्न पाहतोय आपण. MP परमेश्वरन हे कोणत्या विषयातील तज्ञ होते? आपल्याला पाहायला गेलं तर अणु अभियांत्रिकी म्हणून ते तज्ञ होते. आणि आपल्यासाठी सर्वांसाठी 12वा प्रश्न. 16व्या हॉकी इंडिया ज्युनियर मेन्स नेशन चॅम्पियनशिप 26 चे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले? तर ओडिशा राज्याने पटकावलेला आहे. सर्वांसाठी आजचा प्रश्न मित्र. UCI पॅरासायकलिंग रोड प्रिन्स 26 मध्ये भारतीय पॅरासायक्लिस्टनी
किती पदके जिंकली आहेत? आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. ऑप्शन आहे 8, 10, 12, 15. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.